Good morning. In integration, we are solving problems on integration by substitution. Next problem, integral 5 minus 3x 2 minus 3x raised to 1 by 2 dx. याच्यामध्ये काल प्रॉब्लेम सोडवलेले पुट कॉम्प्लिकेटेड पार्ट जो आहे 2 minus 3x is equal to t. Therefore, minus 3x is equal to t minus 2. मायनस 3x हे डायरेक्ट किंमत टाकली तरी चालेल. डिफरेन्शिएटिंग सबस्टिट्यूशन केले त्याचं डिफरेन्शिएशन करायचं. 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 इज इक्वल टू dt बाय dx. देअरफॉर हा dx इकडे घेतला आणि मायनस 3 डिवाइड घेतला dt अपॉन मायनस 3. मग इंटिग्रल बिकम्स इन ब्रॅकेट 5 मायनस मायनस 3x ची किंमत आहे t मायनस 2 म्हणजे प्लस टी मायनस 2 इंटू टी रेस टू 1 बाय 2 इंटू dx आहे dt अपॉन मायनस 3. मायनस 1 बाय 3 बाहेर घेतला इंटिग्रल t 5 मायनस 2 3 येईल t रेस टू 1 बाय 2 dt 1 बाय 3 इंटिग्रल आतमध्ये गुणून घ्या t इंटू टी रेस टू 1 बाय 2 t रेस टू 3 बाय 2 प्लस 3 इंटू टी रेस टू 1 बाय 2 dt इज इक्वल टू 1 बाय 3 t रेस टू 3 बाय 2 चे इंटिग्रल t रेस टू 5 बाय 2 अपॉन 5 बाय 2 प्लस 3 इंटू टी रेस टू 1 बाय 2 चे इंटिग्रल t रेस टू 3 बाय 2 upon 3 by 2 plus c, that will be equal to 1 by 3 into 2 by 5 t raised to 5 by 2. ते 3 गेला 2 t raised to 3 by 2 plus c, that will be equal to गुणाकार करून घ्या 2 upon 15 ब्रॅकेट रेस टू म्हणजे 2 मायनस 3x रेस टू 5 बाय 2 प्लस 2 अपॉन 3 2 minus 3x raised to 3 by 2 plus c, where c is constant of integral. c ज्या वेळेला न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म नसेल आणि एक फंक्शन कॉम्प्लिकेटेड आहे दुसरं सिंपल फॉर्म मध्ये म्हणजे आता हे ax प्लस बी आहे पण हा ax प्लस बी रेस टू 1 बाय 2 जे पॉवर फॉर्म मध्ये तर हा आपण टी पुटअप केला 2 मायनस 3x इज इक्वल टू टी. मग मायनस 3x इज इक्वल टू हा इकडे घेतला टी मायनस 2 आला इथं मायनस 3x आहे मग याची किंमत आपण डायरेक्ट टाकू शकतो. डिफरेन्शिएटिंग 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 इज इक्वल टू dt बाय dx. हा dx इकडे घेतला dx इज इक्वल टू dt अपॉन मायनस 3. इंटिग्रल बिकम्स हा 5 तसाच मायनस 3x ची किंमत t प्लस 2 t मायनस 2 इंटू हा ब्रॅकेट t मानला t रेस टू 1 बाय 2 इज इक्वल इंटू dx हा dt अपॉन मायनस 3 आहे. मायनस 1 बाय 3 बाहेर घेतला t 5 मायनस 2 3 t रेस टू 1 बाय 2 dt मायनस 1 बाय 3 t इंटू टी रेस टू 1 बाय 2 t रेस टू 3 बाय 2 घातांकाची बेरीज 1 प्लस 1 बाय 2 3 बाय 2 प्लस 3 इंटू टी रेस टू 1 बाय 2 मायनस 1 बाय 3 t रेस टू 3 बाय 2 चे इंटिग्रल येईल t रेस टू 5 बाय 2 अपॉन 5 बाय 2 प्लस
3 इंटू टी रेस टू 1/2 इंटिग्रल येईल टी रेस टू 3/2 अपॉन 3/2 प्लस सी मायनस 1/3 हा 5/2 वरती येईल 2/5 टी रेस टू 5/2 प्लस 3 3 कॅन्सल झाला 2 3 रेस टू 3 टी रेस टू 3/2 याने गुणून घ्या -2/15 टी 2 - 3 x रेस टू 5/2 इथे -2/3 टी म्हणजे 2 - 3 x रेस टू 3/2 प्लस सी वेअर सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रल. Next problem. Integral 7 plus 4x plus 5x square upon 2x plus 3 bracket raised to 3/2 dx. Put न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म आहे. डिनॉमिनेटर मध्ये कॉम्प्लिकेटेड पार्ट किंवा पॉवर फॉर्म मध्ये 2x plus 3 आहे. मग तो टी पुटअप केला 2x plus 3 is equal to t. Therefore 2x is equal to t minus 3 प्लस 3 इकडे घेतला. Therefore x is equal to t minus 3 upon 2. Differentiating टू कॉन्स्टंट x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 3 हा कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल इज इक्वल टू dt अपॉन dx. टू कोएफिशिएंट बाहेर काढला x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 3 हा कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 हा इकडे घेतला dx इज इक्वल टू 2 डिवाइड येईल इकडे dt अपॉन 2. मग आता इंटिग्रल काय होतं पहा 7 प्लस 4 इंटू x ची किंमत t मायनस 3 अपॉन 2 प्लस 5 इंटू टी मायनस 3 अपॉन 2 चा स्क्वेअर dx ची किंमत dt अपॉन 2 अपॉन dt अपॉन 2 अपॉन t रेस टू 3/2 that will be equal to इंटिग्रल 7 2 1 जार 2 2 जार मग हे येईल 2t आतमध्ये गुणून घ्या -6 प्लस 5 इंटू हा स्क्वेअर केला टी स्क्वेअर मायनस 6t प्लस 9 अपॉन 4 अपॉन टी रेस टू 3/2 इंटू dt अपॉन 2 हा 1/2 बाहेर लिहून घेतला इंटिग्रल तो 1/2 बाहेर लिहून घेतला इंटिग्रल 2t प्लस 7 मायनस 6 1 अपॉन 1 आहे प्लस आतमध्ये गुणून घ्या ते 5t स्क्वेअर मायनस 30t 5t स्क्वेअर मायनस 30t प्लस 45 अपॉन 4 अपॉन t रेस टू 3/2 dt 1/2 इंटिग्रल यात एलसीएम 4 आला क्रॉस मल्टिप्लाय केलं 8t प्लस 4 प्लस 5t स्क्वेअर मायनस 30t प्लस 45 अपॉन t रेस टू 3/2 dt इज इक्वल टू हा 4 बाहेर घेतला 2 इंटू 4 8 येईल इंटिग्रल 5t स्क्वेअर मायनस
minus 30 plus 8 minus 22t plus 49 upon t raised to 3 by 2 dt is equal to 1 upon 8 इंटिग्रल प्रत्येकाला डिवाइड करून घेतलं 5 टी स्क्वेअर अपॉन टी रेस टू 3 by 2 minus 22t upon t raised to 3 by 2 plus 49 upon t raised to 3 by 2 into dt. परत एकदा इंटिग्रल ऑफ वरती क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे, खाली लिनियर पॉलिनॉमियलची पॉवर आहे. मग खालचं जे लिनियर पॉलिनॉमियल आहे ते पुटअप केलं कारण त्याची पॉवर फ्रॅक्शनल आहे. पुट 2x plus 3 is equal to t. Therefore 2x is equal to हा इकडे घेतला t minus 3, x is equal to हा डिवाइड येईल t minus 3 upon 2. याचं डिफरन्शिएशन केलं 2 तासात x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 इज इक्वल टू dt by dx. हा इकडे घेतला आणि हा 2 इकडे घेतला dx इज इक्वल टू dt अपॉन 2. इंटिग्रल बिकम 7 तासात 4 प्लस x ची किंमत टाकली t minus 3 upon 2 प्लस 5 x ची किंमत टाकली t minus 3 upon 2 चा स्क्वेअर dx ची किंमत टाकली dt upon 2 हा t आहे t raised to 3 by 2. 7 तासात 2 1 जार 2 2 जार दोन्ही आतमध्ये गुणून घेतलं 2t minus 6 हा 5 तासात याचा स्क्वेअर केला t स्क्वेअर minus 6t plus 9 upon 4 खाली t raised to 3 by 2. पुढच्या स्टेपला हा 2 बाहेर घेतला हे येईल 2t 7 minus 6 1 येईल प्लस 5 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं 5t स्क्वेअर minus 30t plus 45 upon 4 t raised to 3 by 2 तासात यात एलसीएम येईल 1 by 4 क्रॉस मल्टिप्लाय 4 2 जार 8 प्लस 4 8t plus 4 याने मल्टिप्लाय केलं हे तसंच राहणार आहे म्हणजे हे येईल 5t स्क्वेअर minus 30 plus 8 minus 20 minus 22 45 plus 4 49 बरोबर t raised to 3 by 2 1 हा 4 तिकडे घेतला 1 by 8 झाला. पुढे सेपरेशन केलं 5t स्क्वेअर upon t raised to 3 by 2 minus 22t upon t raised to 3 by 2 plus 49 upon t raised to 3 by 2 dt. पुढचं पाठ 1 by 8 5 बाहेर घेतला इंटिग्रल t स्क्वेअर अपॉन t raised to 3 by 2 t raised to 1 by 2 dt येईल मायनस 22 बाहेर घेतला t अपॉन t raised to 3 by 2 खाली t raised to 1 by 2 राहील म्हणजेच रूट t राहील 1 अपॉन रूट t dt प्लस 49 इंटिग्रल हा वरती गेला t raised to minus 3 by 2 dt that will be equal to 1 upon 8 5 into t raised to 3 by 2 upon 3 by 2 minus 22 1 upon root t चा इंटिग्रल येईल 2 root t plus 49 t raised to minus 3 by 2 चा इंटिग्रल येईल t raised to minus 1 by 2 upon minus 1 by 2 plus c 1 upon 8 हा वरती घेतला 5 दुने 10 10 upon 3 t raised to 3 by 2 minus 44 root t plus सॉरी हे मायनस चिन्ह इथे येईल आणि 2 वरती येईल minus 98 t raised to 1 minus 1 by 2 खाली आला t raised to 1 by 2 म्हणजेच रूट t प्लस c. पुढच्या स्टेपला t ची किंमत टाकून द्या 1 by 8 into 10 upon 3 ब्रॅकेट raised to 3 by 2 ब्रॅकेट म्हणजेच जे आपण पुटअप केलं 2x plus 3 minus
44 root of 2x plus 3 minus 98 upon root of 2x plus 3 plus c. पहा याच्या पुढे 1/8 5 बाहेर काढला टी स्क्वेअर अपॉन टी रेस टू 3/2 घातांकाची वजाबाकी केली टी रेस टू 1/2 मायनस 22 टी अपॉन टी रेस टू 3/2 जर खाली घेतलं तर 1 खाली आला 3/2 मायनस 1 1/2 म्हणजेच रूट टी खाली प्लस 49 टी रेस टू 3/2 वरती गेला टी रेस टू मायनस 3/2 मग 1/8 तसाच 5 टी रेस टू 1/2 चा इंटिग्रल टी रेस टू 3/2 अपॉन 3/2 मायनस 22 1 अपॉन रूट टी चा इंटिग्रल 2 रूट टी प्लस 49 टी रेस टू मायनस 3/2 चा इंटिग्रल टी रेस टू मायनस 1/2 अपॉन मायनस 1/2 प्लस सी. हे तसंच 2 वरती आला 10 अपॉन 3 टी रेस टू 3/2 22 2 जार 44 रूट टी हा वरती घेतला मायनस 49 2 जार 98 हा खाली घेतला टी रेस टू 1/2 म्हणजेच रूट टी टी ची किंमत टाकून द्या. पुढचं इंटिग्रल एक्स स्क्वेअर अपॉन रूट ऑफ 9 मायनस एक्स रेस टू 6 put x cube is equal to t. X cube is equal to t. Differentiating x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square is equal to dt upon dx. Therefore, x square dx is equal to dt upon 3. Integral becomes x square dx हा dt upon 3 येतो upon root of 9 हा 3 स्क्वेअर आहे मायनस एक्स रेस टू 6 हा टी स्क्वेअर येईल इज इक्वल टू 1/3 बाहेर घेतला इंटिग्रल dt अपॉन रूट ऑफ 3 स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर हा साइन इनवर्स एक्स येतो आता 1 च्या ऐवजी 3 स्क्वेअर आहे मग हा येईल साइन इनवर्स ऑफ टी अपॉन 3 प्लस सी दॅट विल बी इक्वल टू 1 अपॉन 3 साइन इनवर्स ऑफ टी ची किंमत टाकून द्या एक्स क्यूब अपॉन 3 प्लस सी वेअर सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रल. या टाईपचे प्रॉब्लेम्स किंवा फॉर्म्युले आपण नंतर पाहणार आहे पुढे आहेत त्याचे प्रूफ पण आहेत सबस्टिट्यूशनने दिलेले. आता हा प्रॉब्लेम इथे आलेला आहे तर आपण पाहूया. एक्स स्क्वेअर अपॉन रूट ऑफ 9 मायनस एक्स रेस टू 6 याच्यामध्ये एक्स क्यूब हा टी पुटअप केला एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढला 3x स्क्वेअर इज इक्वल टू dt बाय dx मग एक्स स्क्वेअर dx हा 3 डिवाइड आला dt अपॉन 3 आला म्हणजे वर चालू dt अपॉन 3 रूट ऑफ 9 हा 3 स्क्वेअर आहे मायनस एक्स क्यूब टी आहे तर एक्स रेस टू 6 हा टी स्क्वेअर आहे 1/3 बाहेर घेतला हे जर पाहिलं तर साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 हा 1 स्क्वेअर असतो तिथे मग आता साइन इनवर्स एक टी बाय एक्स बाय 3 चा डेरिव्हेटिव्ह हा येईल
या पद्धतीने. मग हे येईल 1/3 साइन इनवर्स ऑफ टी अपॉन हा इथला जो ए साइन इनवर्स टी अपॉन 3 स्क्वेअर. पुढे इंटिग्रल 1 अपॉन एक्स एक्स क्यूब माइनस 1 dx is equal to integral 1 upon x x cube minus 1 1 अपॉन x इंटू एक्स क्यूब मायनस 1 एक्स क्यूब ने डिवाइड करतो आणि मल्टिप्लाय करतो. is equal to इंटिग्रल 1 अपॉन हा येईल एक्स रेस टू 4 एक्स क्यूब मायनस 1 अपॉन एक्स क्यूब dx. पुट एक्स क्यूब मायनस 1 अपॉन एक्स क्यूब हा टी पुटअप केला. डिफरेंशिएटिंग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला एक्स क्यूब ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 1 मायनस एक्स क्यूब मायनस 1 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब अपॉन एक्स क्यूबचा स्क्वेअर यू अपॉन व्हीचा रूल वापरा dt अपॉन dx. देअरफॉर एक्स क्यूब इंटू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स क्यूब मायनस 1 एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू 6 इज इक्वल टू dt बाय dx. हे येईल 3x रेस टू 5 मायनस 3x रेस टू 5 मायनस ऑफ मायनस प्लस 3x स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू 6 इज इक्वल टू dt बाय dx. हे कॅन्सल झालं मग इथे येईल 3 अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन एक्स रेस टू 4 dx इज इक्वल टू dt अपॉन 3 येईल. मग इंटिग्रल होईल हे झालं dt अपॉन 3 आणि खालचं हे पूर्ण t आहे 1 अपॉन 3 लॉग t 1 अपॉन t चं इंटिग्रल 1 अपॉन 3 लॉग ऑफ t ची किंमत टाकून द्या एक्स क्यूब मायनस 1 अपॉन एक्स क्यूब प्लस c. सी 1 अपॉन एक्स एक्स क्यूब मायनस 1 याला एक्स क्यूब मायनस 1 ने
सॉरी एक्स क्यूब ने डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं, मग हे येईल 1/x इंटू एक्स क्यूब एक्स रेस टू 4. हे पूर्ण एक्स क्यूब मायनस 1/x क्यूब हा टी घ्यायचा आपल्याला. याचं डिफरन्शिएशन करा. एक्स क्यूब तसाच डेरिव्हेटिव्ह म्हणजे व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू एक्स क्यूब तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 1 मायनस एक्स क्यूब मायनस 1 तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब अपॉन व्ही स्क्वेअर एक्स क्यूबचा स्क्वेअर इज इक्वल टू डी टी बाय डी एक्स. एक्स क्यूब तसाच एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स क्यूब मायनस 1 तसाच एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर अपॉन एक्स क्यूबचा स्क्वेअर एक्स रेस टू 6 इज इक्वल टू डी टी बाय डी एक्स. 3x रेस टू 5 हे जर घेतलं तर हे मायनस 3x रेस टू 5 मायनस ऑफ मायनस प्लस झालं 3x स्क्वेअर. हे कॅन्सल झालं 3x स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू 6 म्हणजे हे येईल 3 अपॉन एक्स रेस टू 4. 3 अपॉन एक्स रेस टू 4 हे उरल इज इक्वल टू डी टी बाय डी एक्स. मग पुढच्या स्टेपला हा इकडे घेतला आणि डी टी इकडे 3 इकडे घेतला 1 अपॉन एक्स रेस टू 4 डी एक्स हा डी टी अपॉन 3 आला. म्हणजे 1 अपॉन एक्स रेस टू 4 डी एक्स हा डी टी अपॉन 3 आला आणि खालचं टी मानले 1 अपॉन 3 लॉग टी प्लस सी 1 अपॉन 3 लॉग ऑफ टी ची किंमत टाकून द्या.